कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा, तुम्ही लहानपणी जे शिकवलं ना आम्हाला ते मी आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे। बोललं की प्रश्न सुटतात, तुम्हीच म्हणता ना। मग आता गप्प का आहात तुम्ही? का बोलत नाहीत माझ्याशी? बाबा, आपण बोलूया ना। आपण सगळे मिळून प्रश्न सोडवूया। तुम्हाला राग आला ना माझा, तुम्ही रागवा, ओरडा, मला तुमचा हक्क आहे तो। आपण सगळे मिळून हा प्रश्न सोडवूया। तुम्ही काही करा बाबा, पण प्लीज असा आबोला नका धरू। मलाही नाही आवडत हे, पण मी बोललो ना की तुझं मन दुखावलं जातं आणि ते मला नाही आवडत। आणि दुसरं म्हणजे तुझ्या सासरचे अधिपती आत्ता जे तुझ्या बरोबर वागतायत ना, ते नुसतं आठवलं तरी सुद्धा माझी खूप चिडचिड होते ग। तुम्ही चिडचिड नका करून घेऊ, या बसा इथे, बसा बरं, या शांत व्हा। अगं असं कसं म्हणतेस तू? ते कसंही वागतील आणि आपण सहन करायचं? नाही, अजिबात नाही बाबा। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की या सगळ्यात अधिपतींची काही चूक नाहीये। हे बघ, त्यांचा विषय निघाला ना की तू त्यांची वकिली करायला लागतेस आणि मग माझी आणखीन चिडचिड होते। अगं तुला कळतच नाहीये ते काय वागतायत तुझ्याशी। थोडीशी प्रॅक्टिकल हो बाळा। आता प्रेम आहे म्हणून त्यांच्या सगळ्या चुकांवर पांघरून नको घालूस। मी असं नाही करत बाबा, खरंच मी असं करत नाही आणि करणारही नाही। तुम्हाला माहिती आहे, आतापर्यंत जेव्हा जेव्हा माझ्यात आणि अधिपतींमध्ये मतभेद झाले तेव्हा मी स्पष्टपणे त्यांना माझे विचार सांगितले आणि पटलं तर तेही मार्ग काढायचे त्यातून। मी आत्ता बाजू घेते बाबा अधिपतींची, कारण मला माहिती आहे या सगळ्यामध्ये त्यांची खरंच काहीच चूक नाहीये। ठीक आहे, तुला जर असंच वाटत असेल तर मी काय बोलणार ना। हे बघ, म्हणून सांगत होतो तुला की नको आपण बोलायला। अगं आपली मतं वेगळी आहेत। हो बाबा, पण म्हणून आपण गप्प बसायचं, बोलायचंच नाही एकमेकांशी। मनात असं राग धरणं बरोबर आहे का बाबा? राग मला तुझा नाही आला अक्षरा, मग मला राग माझा आलाय। कारण मी माझं म्हणणं तुला पटवूनच देऊ शकलो नाही। अगं मी कितीही जरी सांगितलं तरी तुला ते पटतच नाहीये, कारण तुझ्या मनानेच ठरवलंय की हे पटवून घ्यायचंच नाहीये। हे बघ, तुला माझं म्हणणं पटणार नाही हे मला कळून चुकलंय, त्यामुळं माझी जास्त चिडचिड होते। बाबा हे बघा, एक वडील म्हणून तुम्हाला माझी काळजी वाटते आणि म्हणून तुम्ही हे सगळं बोलताय, हे मी समजू शकते, हे पटतंय मला। पण थोडा वेळ जाऊ द्या। वेळ गेला ना की तुम्हाला पटेल मी जे म्हणत होते ते बरोबर होतं। की तुला कधीतरी पटेल की माझं म्हणणं बरोबर होतं। नाही बाबा, तुम्ही म्हणताय ते बरोबर असू नये अशीच प्रार्थना करेन मी देवाकडे। आणि जर चुकून तसं काही झालंच तर मग मी तुमच्या सोबत असेन बाबा। मी तुम्हाला शब्द देते, तेव्हा मी तुमच्याविषयी मनात राग धरणार नाही। तसा तुम्ही आता माझ्याविषयी मनात राग ठेवू नका बाबा। बाबा प्लीज, आज होळीचा दिवस आहे, सणवार आहे आपल्या घरामध्ये, आता तरी चिडून बोलू नका माझ्याशी। बाबा प्लीज, मला आणि माझ्या बाळाला आशीर्वाद द्या, असं आबोला नका धरू। अगं सुखी हो। हे बघ, आमचे आशीर्वाद तुला आणि तुझ्या बाळाच्या पाठीशी कायम आहेत ग। बाबा, माझं आणि माझ्या बाळाचं सुख त्याच्या बाबांबरोबर असण्यातच आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।